तुम्हाला दाखवते मी काय काम करते ते. चला तर चाललंय गॅसचे पाईप विकायला. आता नवीन बिझनेस सुरू केला आहे, गॅस पाईप विकायचे. तर दिवसभर हे पाईप घेऊन फिरायचं. तुम्हाला दाखवते नवीन व्यवसाय सुरू केला आहे मी. आता काम करायचं पोटासाठी, म्हणून हे दिवसभर घेऊन हिंडायचं. आता पाईप विकायचं, इथं विकायला जाणार आहे तर पाईप. सांगेल मी दमादमाने काय करते काय नाही, पण सध्या तरी हे पाईप विकायचे आहेत. चालले आता पाईप विकायला. कोथरूड आहे हे, SNBP स्टॉपला आलेलो होता मी. त्याची काय लाज आहे, आपण चोरी थोडी करतोय कोणाची. पोट भरायसाठी करायचं काहीतरी, कोणाला लुबाडून नाही पैसे घ्यायचे, कष्ट करून पैसा कमवायचा. चला तर मग दाखवते पुढं काय होतंय ते. जास्त ऊन आहे, प्रमाणापेक्षा जास्त ऊन आहे. 12 वाजून गेलेत आता. उन्हाचा तडाखा खूप जास्त वाढला आहे, पण काय करावं, काम तर करावंच लागणार आहे. गणपतीचं दर्शन घेऊन पुढील कामाला सुरुवात केली. हे पुण्यातील विनायक दामोदर सावरकर उड्डाण पूल, पौड रस्ता जाती. हे मेट्रोचा वरचा रस्ता आहे, हा बसचा रस्ता आहे. पुण्याला उगाच नाही स्मार्ट सिटी बोलत. हे पहा वरती दिसते ते मेट्रोचा उड्डाण पूल आहे, हा बसचा आहे. मी इथून चाललो आहे आम्ही. मी एकटीच नाही, माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी पण आहेत, पण त्यांना नाही आवडत यायला. आणखी सोबत आहेत माझ्या. प्रत्येकाला नाही आवडत व्हिडिओमध्ये यायला, त्यामुळं मी कोणाला घेत नाही. कोणाची मर्जी असेल तरच घ्यायचं, नसेल तर नाही घ्यायचं. काहीतरी खावं. हो, एक एकच घ्या ना, एक एकच द्या. आता खायला स्वीट होम मध्ये आलं. समोसा खायला सगळ्यांनी. समोसा खाल्लाय आता आम्ही. स्वीट होम मध्ये आलोय. ते एका ठिकाणी खाल्लंय, समोसा खाल्लाय. आता दुसरीकडे काहीतरी खायला आलं मी. नाही, मला हे आवडते म्हणून. तासापासून आपलं हेच चाललंय, आपण काय घ्यायचं ते ठेवून. अर्धा तास झालाय आम्ही हेच बघतोय, काय घ्यायचं काय नाही, काय घ्यायचं काय नाही. तर फायनली घेतोय आता आम्ही इथून मुलांसाठी खाऱ्या वगैरे घेतल्या आता. पण घेतलंय, छान येतं. खूप दिवसात घेतले. अजून सोनालीचं झालं नाही. जिथं तिथं बार्गनिंग करायची. जातात इथं खूप मोठं मेट्रो स्टेशन आहे. हे पहा, मी पण जाणार बस स्टॉपला. हातात सामान आहे, चालले आता बस स्टॉपला. मनपाच्या गाडीत बसा. मनपाला कॉर्पोरेशन पण नाही मध्ये बच्ची कप वाट बघत. संध्याकाळचे वाजलेत 7. आत्ता आले मी. हातात खूप साऱ्या बॅगा आहेत. दिवसभर काय नाही म्हटलं तरी 9-10 तरी बस चेंज केल्या असतील. 9-10 बस बदलून आत्ता इथपर्यंत आले. बसमध्ये तर पॉसिबलच नाही, एवढी गर्दी असती खूप जास्त. आत्ता पण हातात बॅग आहेत. तर आता फायनली आले घरी. दिवसभर फिरून फिरून एवढं डोकं दुखत आहे खूप जास्त. तर आता आले घरी. सकाळी 12 वाजता 11 वाजता निघाले होते, आता 7 वाजले घरी यायला. आणि पुण्यातील BRTचा प्रवास म्हणजे बसमध्ये बसायला पण जागा नाही भेटत. कदाचित कधीतरी एखाद्या वेळेस जागा भेटते बसायला, नाहीतर बसमध्ये जागा पण नसते. वातावरण एकदम भारी झालंय. संध्याकाळी गार हवा सुटली आहे मस्त. बसले दुकानावाल्याचे दुकानात गर्दी असते. रोडच्या कडेला सगळे खायचे दुकानं, यांची सगळीच संध्याकाळी सगळ्याच दुकानापुढं गर्दी असते. तर फायनली आले मी घराजवळ. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.